राजकारणात समाजकारणात बाकी कोणाचा संपर्क येऊ न, पत्रकारांचा रोजचा संपर्क असतो. आणि बापू, तुमच्या पत्रकार संघाचं मला कायम कौतुक वाटतं. एक तर एवढ्या वर्ष तुम्ही अध्यक्ष राहिले आणि तुमचं काम मी कायम बघतो. प्रत्येक वेळी एवढी धडपड असते, एवढ्या वर्षात माझी तुमची मैत्री तर मला आठवत नाही कधीपासून, पण कधीही वैयक्तिक काम नाही सांगितलं, कधीही नाही. जे आहे ते पत्रकारांचे विषय, हा असा आहे तसा आहे, इथं अडचण आहे तशी अडचण आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सहकार्याचंही कौतुक आहे. एवढे वर्ष त्यांनीही तुम्हाला तुमच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला विक्रम बापू तुम्हीच अध्यक्ष पाहिजे म्हणून तुमच्या पाठीशी एवढे सगळे राहतात. त्यांचंही फक्त एवढं कौतुक आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य वाटप असेल, मेडिक्लेम असेल, मी आत्ता बापूंना विचारत होतो मंचावर की मनीष भैया ते मेडिक्लेमचं बापू चालू आहे का. माझा प्रश्न कशासाठी होता, मीही करत होतो पण ते नंतर परवडत नाही म्हणून सोडून दिला. आणि मग मी विचारतो तुमचा चालू आहे का. म्हणलं हो. म्हणलं कशी तजवीज करते. मग त्यांनी व्यवस्थाही सांगितली मला, असं करतोय तसं करतोय. काहीही करून पत्रकारांच्या आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, ह्या आपल्या सहकाऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये कायम ही संघटना काम करते. मला कायम सोलापूरच्या पत्रकारांचं खरंच कौतुक वाटतं. तुम्ही आहे म्हणून सांगत नाही मी. बऱ्यापैकी राज्याच्या खूप साऱ्या नेत्यांचा संपर्क येतो, त्यांच्या पत्रकारांशी संपर्क येतो. पण प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असताना जी संघटना उभं राहते, त्या संघटना उभं राहतात. दोन पद्धतीच्या संघटना असतात. म्हणजे कोणी कन्स्ट्रक्टिव्ह नाव करून आपलं नाव मोठं करतं आणि कोणाचं कार्य डिस्ट्रक्टिव्ह असतं. आणि डिस्ट्रक्टिव्हची भूमिका काय असते, आपली न्यूसेन्स व्हॅल्यू वाढवायची. आपलं न्यूसेन्स व्हॅल्यू वाढवून आपल्या पत्रात काय पाडून घेता येतं का, कुणाला वेटीज धरता येते का, आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात. अशी काही ऑर्गनायझेशन असतात. आणि काही ऑर्गनायझेशन असे असतात की कन्स्ट्रक्टिव्ह कार्य म्हणजे एकत्र यायचं, कोणाला काही नाही, कोणाची मागणी नाही, कुठली संघटना नाही, कोणाला ब्लॅकमेल नाही की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. एकत्र येऊन चांगल्या विचारांनी काहीतरी निर्माण करता येतं का, काही घडवता येतं का, अशा काही ऑर्गनायझेशन असतात. आणि त्यातलं ऑर्गनायझेशन म्हणजे हे तुमचं सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, जे केवळ रोज काही ना काही चांगलं ह्या गोष्टी तुम्ही करत असतात. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना आज तुम्ही एवढे जमलात. साहित्य वाटप हे निमित्त आहे. साहित्य वाटप खूप मोठी गोष्ट नसणार का, ह्यांनी नाही संघटनांनी नाही दिलं की काय कोणाचं शिक्षण थांबत नसतं, ते होत राहतं.